फ्रेंड्स, मी प्राध्यापक डॉक्टर विनोद चिंते, सहाय्यक प्राध्यापक व वाणिज्य विभाग प्रमुख, मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय औराद शहाजारी। आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावरती चर्चा करणार आहोत, तो म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग। कॉस्ट अकाउंटिंग हा आपल्यासाठी नवीन विषय असू शकतो, कारण आतापर्यंत 11वी 12वी किंवा फर्स्ट इयरला देखील आपण अकाउंटिंग शिकलेलं आहे, पण कॉस्ट अकाउंटिंग आपण शिकलेलं नाही। म्हणून कॉस्ट अकाउंटिंग आपल्याला कठीण वाटण्याची शक्यता आहे। पण मुळातच कॉस्ट अकाउंटिंग हा विषय खूपच सोपा असून हा विषय आपल्याला या ठिकाणी चर्चा करायचा आहे। कॉस्ट अकाउंटिंग जरी नवीन असला तरी तो विषय सोपा करण्यासाठी मी तुम्हाला निश्चित स्वरूपातून मदत करणार आहे। त्यासाठी तुम्ही सातत्याने माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे। तर आपण आता या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंगवरती चर्चा करू। कॉस्ट अकाउंटिंगची चर्चा करत असताना प्रामुख्याने आपल्याला असं दिसून येतं की कॉस्ट अकाउंटिंगमध्ये कॉस्टिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग अशा कन्सेप्ट आपल्यासमोर येत असतात। म्हणून फर्स्ट आपण या सर्व कन्सेप्ट पाहणं गरजेचे आहेत। म्हणजेच आपल्याला कॉस्ट म्हणजे काय, कॉस्टिंग म्हणजे काय आणि कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय याची कल्पना असणे गरजेचे आहे। त्यासाठी आपण या ठिकाणी कॉस्ट म्हणजे काय हे सुरुवातीला पाहू। कॉस्ट म्हणजे परिव्यय, मराठीतून याला परिव्यय असं संबोधलं जातं। तर कॉस्ट किंवा परिव्यय म्हणजेच डायरेक्ट आणि इनडायरेक्ट जे खर्च आहेत ते एकत्रित रूपात आपण घेतल्यानंतर त्यांना परिव्यय किंवा कॉस्ट किंवा लागत मूल्य असं देखील कॉस्टला म्हणलं जातं। तर फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपण पाहिलेलं आहे की डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, त्याचप्रमाणे कॉस्टिंगमध्ये डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेसला ओव्हरहेड्स असं संबोधलं जातं। तर या डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि ओव्हरहेड्स याची टोटल म्हणजेच कॉस्ट होय। म्हणजेच परिव्यय एखादं उत्पादन करत असताना किंवा एखाद्या उत्पादन व्यवसायामध्ये आपण अकाउंटिंग मेंटेन करत असताना प्रत्येक युनिटची कॉस्टिंग आपल्याला काढावी लागते। त्या ठिकाणी कॉस्ट अकाउंट आपल्याला मदत करत असतं। म्हणजेच एकूण परिव्यय किती आहे हे आपल्याला माहिती असावं लागतं। त्या एकूण परिव्ययालाच किंवा एकूण खर्चालाच किंवा एकूण लागत खर्चालाच कॉस्ट असं समजलं आहे। यानंतर आपण पाहू कॉस्टिंग म्हणजे काय। कॉस्टिंग म्हणजे काय हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी सीमा CIMA म्हणजेच चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग लंडन यांची डेफिनेशन आपल्यासमोर मांडणार आहे। कॉस्टिंग इज अ टेक्निक अँड प्रोसेस असर्टनिंग ऑफ कॉस्ट। म्हणजेच सीमाच्या म्हणण्यानुसार काय म्हणलेलं आहे, कॉस्टिंग म्हणजे काय आहे तर प्रोसेस आहे आणि प्रक्रिया आहे कशाची, असर्टनिंग म्हणजेच निर्धारित करण्याची, निश्चित करण्याची, कॉस्ट निर्धारित करण्याची पद्धत किंवा तंत्र, टेक्निक म्हणजेच कॉस्टिंग होय। आता आपण कॉस्ट पाहिलेलं आहे, कॉस्टिंग पाहिलेलं आहे। त्यानंतर आता आपण कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय हे पाहू। कॉस्ट अकाउंटिंगची या ठिकाणी मी डेफिनेशन आपल्यासमोर मांडणार आहे, जेणेकरून कॉस्ट अकाउंटिंग आपल्याला समजायला सोपं जाईल। कॉस्ट अकाउंटिंग is that branch of a account information system which records and measures and reports information of cost। म्हणजेच कॉस्ट अकाउंटिंग ही स्पेशल ब्रँच आहे अकाउंटिंगची, जी इन्फॉर्मेशन देते आपल्याला कॉस्टच्या म्हणजे परिव्ययाचं आपल्याला इन्फॉर्मेशन देते
म्हणून आपल्याला या ठिकाणी ही डेफिनेशन पाहणं गरजेचं आहे. जसं आणखी एकदा ही डेफिनेशन तुमच्यासमोर मी मांडतो. कॉस्ट अकाउंटिंग इज दॅट ब्रँच ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम विच रेकॉर्ड्स, मेजर्स अँड रिपोर्ट इन्फॉर्मेशन अबाउट द कॉस्ट. कॉस्टच्या बद्दल इन्फॉर्मेशन, रिपोर्ट, जे काही अहवाल आहे ते अहवाल देण्याचं किंवा कॉस्ट बद्दलची माहिती देण्याची अकाउंटिंगची एक विशेष शाखा आहे, असं या व्याख्येवरून आपल्याला दिसून येतं. आता आपल्याला या ठिकाणी अकाउंटिंगची एक विशेष शाखा आहे असं या व्याख्येनुसार आपण पाहिलेलं आहे. म्हणून सर्वात प्रथम आपण अकाउंटिंगच्या ब्रँचेस कोणत्या कोणत्या आहेत त्याच्यावरती डिस्कशन करणं गरजेचं आहे. म्हणून ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग, ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग तर आपल्याला प्रामुख्याने 3 अकाउंटिंगच्या मुख्य ब्रँचेस, शाखा असलेले दिसून येतात. तर या शाखा कशा पडल्या? तर निश्चित स्वरूपातून त्या अकाउंटिंगच्या नेचरनुसार किंवा अकाउंटिंगच्या कार्यानुसार त्यांचं वेगवेगळ्या शाखा आपल्याला पडलेल्या दिसून येतात. जशी पहिली शाखा आपण पाहिलेली आहे आतापर्यंत अभ्यास करत असताना, 11वीला असेल, 12वीला असेल किंवा फर्स्ट इयरला देखील, फिनान्शियल अकाउंट. फिनान्शियल अकाउंट ही एक ब्रँच आहे जे आपण आतापर्यंत अभ्यास करत असताना पाहिलेली आहे. त्यानंतर दुसरी विशेष शाखा जी आहे ती म्हणजे जी आपण चर्चा करत आहोत, कॉस्ट अकाउंट. कॉस्ट अकाउंटिंग. आणि तिसरी जी विशेष शाखा आहे अकाउंटिंगची, मॅनेजरियल अकाउंट किंवा मॅनेजमेंट अकाउंट. मॅनेजमेंट अकाउंट. तर या ठिकाणी सर्वात प्रथम थोडक्यामध्ये फिनान्शियल अकाउंट म्हणजे काय याबद्दल मी तुम्हाला सांगतो. तर फिनान्शियल अकाउंट म्हणजेच फिनान्शियल अकाउंटिंगच्या मार्फत आपण त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये म्हणजेच आर्थिक वर्षामध्ये किती व्यवसायाला फायदा झाला किंवा नुकसान झालं हे आपण फिनान्शियल अकाउंटच्या रेकॉर्डनुसार आपल्याला दिसून येतं. म्हणजेच आर्थिक वर्ष जसं आपण जाणतो 1 एप्रिल टू 31 मार्च हे आपलं फिनान्शियल इयर आहे. या आर्थिक वर्षात, फिनान्शियल वर्षामध्ये आर्थिक व्यवहारावरून त्या व्यवसायाला संबंधित व्यवसायाला प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला हे सांगण्याचं काम फिनान्शियल अकाउंटिंग करतं. म्हणून प्रॉफिट ऑर लॉस, तर प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला हे सांगण्याचं काम फिनान्शियल अकाउंटिंग करतं. छोट्याशा उदाहरणावरून मी तुम्हाला हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. आपला ट्रेडिंग करण्याचा व्यवसाय आहे, म्हणजेच खरेदी विक्री करण्याचा आपला व्यवसाय आहे. आता माझ्या हातामध्ये ही पेन आहे, या पेनचं आपण ट्रेडिंग करतो, पेन विक्री करतो. आणि आपण या 1 वर्षामध्ये फिनान्शियल इयरमध्ये टोटल 2 लाखाच्या पेन विकलेल्या आहेत. 2 लाख रुपीज, 2 लाख रुपयाच्या पेन विकलेल्या आहेत. आणि या पेन विकण्यासाठी आपल्याला पेन खरेदी करावी लागते, परचेस करावी लागते. आपण ट्रेडिंग आणि PL अकाउंटमध्ये पाहतो, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये परचेस प्राईस ऑफ कॉस्ट अकाउंटिंग परचेस प्राईस ऑफ पेन हे, त्यानंतर पेन परचेस केल्यानंतर विक्री खर्च आपल्याला करावे लागतात. आपल्या दुकानचं भाडं असणार आहे, लाईट आहे, इन्शुरन्स आहे वगैरे वगैरे, हे सर्व खर्च आपल्याला त्यामध्ये ॲड करावे लागतात. तर एकंदरीत पेनची परचेसिंग आणि खर्च मिळून आपल्याला काय झालेला आहे तर 1,60,000 रुपये आपला खर्च झालेला आहे. म्हणून हे शेअर आणि हे एक्सपेन्सेस आणि शेअर आपण इथं पाहिलेलं आहे. आपण 2 लाखाला वस्तू विकलेल्या आहेत आणि आपला खर्च 1,60,000 रुपये आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय झालेलं आहे तर 40,000 रुपयाचं प्रॉफिट मिळालेलं आहे. हा 40,000 कसा काढला तर एक्सपेन्सेस आपण या ठिकाणी कन्सिडर केलेले आहेत 1 लाख, जे की आपल्या PL अकाउंटला
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला शो होतात. डेबिट साईडची थोडक्यामध्ये आपली टोटल काय आहे तर 1,60,000 आहे आणि क्रेडिट साईडला आपलं शेल आहे 2,00,000. म्हणजेच आपला जो डिफरंट अमाऊंट आहे ते 40,000 हे प्रॉफिट असणार आहे. प्रॉफिट हे 2,00,000 रुपये. तर अशा प्रकारे आपल्याला फिनान्शियल अकाउंट त्या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या पूर्ण आर्थिक व्यवहारावरून व्यवसायाला प्रॉफिट झालं किंवा लॉस झालं हे सांगण्याचं काम. त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती काय आहे, संबंधित व्यवसायाची फिनान्शियल पोझिशन काय आहे हे सांगण्याचं काम देखील फिनान्शियल रेकॉर्ड्स किंवा फिनान्शियल अकाउंट प्रामुख्यानं करत असलेलं आपल्याला दिसून येतं. जसं की फिनान्शियल पोझिशन कुठून दिसून येते तर बॅलन्स शीटवरून. वर्षाच्या शेवटी आपण बॅलन्स शीट तयार करतो आणि त्या बॅलन्स शीटवरून त्या दिवशी पर्टिक्युलर वर्षाच्या शेवटी असेल किंवा पर्टिक्युलर त्या दिवशी आपल्या व्यवसायाची आर्थिक परिस्थिती काय आहे हे त्या रेकॉर्डवरून त्या बॅलन्स शीटवरून आपल्याला दिसून येतं. जसं बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी आणि असेट या दोन बाजू आपल्याला माहिती आहेत. असेट साईडला आपण फिक्स असेट, करंट असेट या घेत असतो. असं गृहीत धरू की असेट साईडला आपले 5 लाखाच्या फिक्स आणि करंट अशा दोन्ही मिळून असेट आहेत आणि लॅबिलिटी साईडला शेअर कॅपिटल हे आपलं लॅबिलिटी आहे. कारण सोल ट्रेडर असेल त्याचं जे भांडवल आहे ते व्यवसायासाठी देणं आहे म्हणून लॅबिलिटी साईडला आपण दाखवतो. पार्टनरशिप फर्म असेल तर भागीदारकाचे आपल्याला कॅपिटल देणं लागतं व्यवसायासाठी म्हणून ते आपलं देणं आहे व्यवसायाचं. आणि कंपनी असेल तर शेअर होल्डरचं कॅपिटल असल्या कारणामुळे त्यांना ते परत द्यावं लागत असल्या कारणामुळे आपण लॅबिलिटी साईडला घेतो. आणि त्यानंतर जे आत्ता प्रॉफिट आत्ताच्या उदाहरणावर आपण 40,000चं प्रॉफिट या ठिकाणी शो करावं लागतं. आणि बँक लोन, व्यवसायाला वेगवेगळ्या लोन घ्यावे लागतात. आपल्या व्यवसायाला 1,60,000चं लोन आहे हे या ठिकाणी दिसून येतं आणि या ठिकाणी असं 5 लाख रुपये लॅबिलिटी साईड आणि 5 लाख असेट साईड हे दिसून येतं. आणि यावरून व्यवसायाची आर्थिक परिस्थिती काय आहे हे निश्चित स्वरूपातून शो होत असते. म्हणून फिनान्शियल अकाउंटवरून आपल्याला निश्चित स्वरूपातून त्या तारखेला निश्चित तारखेला व्यवसायाची आर्थिक परिस्थिती काय आहे हे दिसून येतं. थोडक्यामध्ये आपण फिनान्शियल अकाउंट म्हणजे काय हे पाहिलेलं आहे किंवा फिनान्शियल अकाउंट आपण अभ्यासलेलं आहे. यानंतर आपल्याला पाहिजे आहे कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंगचं सर्वात महत्त्वाचं कार्य काय आहे तर कॉस्ट कॅल्क्युलेशन करणं आहे. कॉस्ट निर्धारित करणे किंवा कॉस्ट कॅल्क्युलेट करणे. तर कॉस्ट अकाउंटिंगमध्ये कॉस्ट कशी कॅल्क्युलेशन केली जाते, निश्चित स्वरूपातून आपण कॉस्ट अकाउंटिंग ही ज्या व्यवसायामध्ये उत्पादनाचं कार्य चालतं त्या व्यवसायामध्ये कॉस्ट अकाउंटिंग ही प्रामुख्याने वापरलं जातं. ट्रेडिंग करणाऱ्या व्यवसायामध्ये कॉस्ट अकाउंटिंगची गरज नाही आणि त्या ठिकाणी ते वापरले जात नाही. पण ज्या व्यवसायामध्ये उत्पादनाचं कार्य अविरतपणे चालू आहे त्या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंगही मेंटेन केलं जातं आणि फिनान्शियल अकाउंटिंगही मेंटेन केलं जातं. लक्षात घ्या, कॉस्ट अकाउंटिंग मेंटेन केलं जातं म्हणून फिनान्शियल अकाउंटिंग मेंटेन केलं जात नाही असा विषय नाही आहे. दोन्ही अकाउंट तितक्याच महत्त्वाचे आहेत. फक्त त्याचे कार्य वेगळे आहेत, म्हणजेच फिनान्शियल अकाउंटिंगचे कार्य वेगळे आहेत आणि कॉस्ट अकाउंटिंगचे कार्य वेगळे आहेत, मॅनेजमेंट अकाउंटिंगचे कार्य वेगळे आहेत. हे सर्व कार्य एकमेकाला पूरक असे आहेत. कोणत्याही व्यवसायाचा प्रमुख उद्देश हा प्रॉफिट अर्निंग असतो. म्हणजेच प्रॉफिट अर्न करण्यासाठी जो व्यावसायिक उठाठेव करत असतो, सर्व उठाठेव हा आपल्याला प्रॉफिट मिळावा यासाठीच करत असतो. म्हणून आपलं प्रॉफिट जास्तीत जास्त इन्क्रीज कसं केलं जाईल यासाठी निश्चित स्वरूपातून कॉस्ट अकाउंटिंग आहे मदत करत असतं. तसेच प्रमाणे डिसिजन मेकिंगसाठी निर्णय घ्यावे लागतात. व्यवसायामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे दैनंदिन व्यवहार भागवण्यासाठी दैनंदिन नित्यक्रमाने डिसिजन घ्यावे लागतात, निर्णय घ्यावे लागतात. ते डिसिजन आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटच्या मार्फत घेतले जाते किंवा मॅनेजमेंटला मदत करण्यासाठी जी अकाउंटिंग सिस्टम राबवली जाते त्या अकाउंटिंग सिस्टमला मॅनेजमेंट अकाउंट असं समजलं. तर कॅश फ्लो, फंड फ्लो असतील, फिनान्स कुठून आणायचं
या सर्व गोष्टीची मदत करण्यासाठी आपल्याला मॅनेजमेंट अकाउंट व्यवस्थापकांना म्हणजेच मॅनेजमेंटला मदत करण्याचं जे काही अकाउंट आहे ते मॅनेजमेंट अकाउंट आपल्याला दिसून येते. तर फिनान्शियल अकाउंट, कॉस्ट अकाउंट, मॅनेजमेंट अकाउंट या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत आणि त्यांची कार्यही वेगवेगळे आहेत, एकमेकाला पूरक असे असणार आहेत. म्हणून आपल्याला या ठिकाणी संभ्रम अवस्थेमध्ये राहण्याची काही आवश्यकता नाही किंवा कोणता अकाउंट आपण मेंटेन करायचं, कोणत्या अकाउंटमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करायचं, कोणत्या अकाउंटचं प्रॉफिट हे बरोबर असणार आहे वगैरे वगैरे, या सर्व गोष्टी या ठिकाणी आपण निश्चित स्वरूपातून पुढे चालून डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. फिनान्शियल अकाउंट फिनान्शियल अकाउंटचं काम करत असतं, कॉस्ट अकाउंट कॉस्टिंगचं काम करत असतं आणि मॅनेजमेंट अकाउंट मॅनेजमेंट अकाउंटचं काम करत असतं. म्हणून या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग पाहिलेल्या आहेत. आता आपण कॉस्ट अकाउंटिंगवरती परत येऊ. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे कॉस्ट अकाउंटिंग ही स्पेशल ब्रँच आहे अकाउंटिंगची. कॉस्ट अकाउंटिंग काय आहे तर स्पेशल ब्रँच आहे. तर या स्पेशल ब्रँचची गरज काय लागली, काय आवश्यकता भासली? फिनान्शियल अकाउंटमुळं अकाउंटिंग तर मेंटेन केलं जातं, प्रॉफिट झालं किंवा लॉस झालं हेही सांगितलं जातं, व्यवसायाची आर्थिक परिस्थिती काय आहे हेही निर्धारित केलं जातं, पाहता येतं. तर कॉस्ट अकाउंटिंगची गरज काय भासली हे आपण या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. तर कॉस्ट अकाउंटिंग काय करतं लक्षात घ्या, तर परिव्यय निर्धारित करतं, कॉस्ट फिक्स करतं. की आपल्याला सर्वात अगोदर लक्षात घ्या की कोणत्याही वस्तूचं उत्पादन करत असताना किंवा उत्पादन केल्यानंतर त्या वस्तूला किती खर्च लागलेला आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्या वस्तूला समजा एक पेन आपण उत्पादित करत आहोत तर या एका पेनला किती खर्च लागलेला आहे, म्हणजे कॉस्ट काय आहे या पेनची ही माहिती असणं गरजेची आहे. आणि हेच काम कॉस्ट अकाउंट करतं. बरं, एवढं एकच काम करतं का कॉस्ट अकाउंट? तर नाही. तर कॉस्ट कंट्रोल करतं. कॉस्ट कंट्रोल म्हणजे याला जे खर्च झालेला आहे त्या खर्चावर नियंत्रण करण्याचं काम कॉस्ट अकाउंटिंग करतं. लक्षात घ्या, फिनान्शियल अकाउंटमध्ये कुठं पाहिलं का कॉस्ट कंट्रोल? आपण पाहिलेलं नाही, कारण फिनान्शियल अकाउंटिंगचं ते नेचर नाही आहे, ते काम पण नाही आहे. फिनान्शियल अकाउंटिंग कॉस्ट कंट्रोल करण्याची गरज नाही. या उत्पादित वस्तूची किंमत निर्धारित करण्याचं काम फिनान्शियल अकाउंटिंगचं नाही आहे. ते काम कुणाला करावं लागतं तर ते कॉस्ट अकाउंटिंग. म्हणून कॉस्ट अकाउंटिंग फिनान्शियल अकाउंटिंगपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे असा मुळात अर्थ होत नाही, किंवा फिनान्शियल अकाउंटिंग कॉस्ट अकाउंटिंगपेक्षा खूप महत्त्वाचं आहे हाही विषय नाही. दोन्ही अकाउंट आपापल्या परीने व्यवसायाला किंवा व्यावसायिकाला मदत करत असतात. फक्त त्यांची मदत वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला होत असलेली दिसून येते. म्हणून उत्पादन करत असताना उत्पादकांना जे अकाउंट मदत करत असतं वस्तूची किंमत निर्धारित करण्यासाठी, वस्तूची किंमत कंट्रोल करण्यासाठी म्हणजे कॉस्ट कंट्रोल करण्यासाठी, त्यासोबत कॉस्ट रिड्यूस करण्यासाठी देखील मदत करत असतं. कसं करत असतं तर वस्तूचं उत्पादन करत असताना प्रत्येक खर्चाचं बायफर्फिकेशन म्हणजेच प्रत्येक खर्च जे छोटे असतील मोठे असतील, डायरेक्ट इनडायरेक्ट जसे ओव्हरहेड्स आहेत ते ओव्हरहेड वेगवेगळ्या विभागात विभागले जातात. जसं फॅक्टरी ओव्हरहेड आहेत, फॅक्टरी ओव्हरहेड और वर्क्स ओव्हरहेड, किंवा दुसरं ओव्हरहेड्स आहेत ऑफिस ओव्हरहेड और ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, व्यवस्थापन किंवा कार्यालय अधिव्यय. त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, विक्री किंवा विक्रीशी निगडीत जे खर्च आहेत ते सर्व अधिव्यय आपण यामध्ये कॅल्क्युलेट करतो. तर लक्षात घ्या, फिनान्शियल अकाउंटिंग काय करत असते तर एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. फिनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंगचं डिफरंट तुम्हाला लक्षात येईल, किंवा नेमकं कॉस्ट अकाउंटिंग काय करतं हे सांगण्याचं काम मी तुम्हाला या ठिकाणी करणार आहे. एक छोटंसं उदाहरण. समजा प्रत्येक विद्यार्थी आज कॉलेजमध्ये येत असताना प्रत्येकाला पॉकेट मनी मिळतं असं आपण गृहीत धरू. मग तो पॉकेट मनी कुणाचा पर मंथ 100 रुपये आहे, कुणाचा 200 रुपये आहे, कुणाचा 500 रुपये आहे, कुणाचा 1000 रुपये आहे. ज्या त्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या
आर्थिक कुवतीनुसार आपल्या पाल्यांना पॉकेट मनी देण्याचं काम पालक करत असतात. पालकांना वाटत असतं की आपला पाल्य महाविद्यालयात जावं, शिक्षण घ्यावं, आणि त्यासाठी त्याला ज्या की भौतिक सुविधा देणं गरजेचं आहे. त्यासाठी मग ते आपल्याला मोबाईल, काही विद्यार्थ्यांना बाईक वगैरे वगैरे गोष्टी ते पुरवत असतात. यासाठी या खर्चासाठी आपल्याला काही निश्चित स्वरूपातून पॉकेट मनी मिळतो असं आपण या ठिकाणी गृहीत धरू. आणि तो पॉकेट मनी आपण गृहीत धरू की 500 रुपये आपल्याला पर मंथ मिळतो. ₹500 पर मंथ. आता फिनान्शियल अकाउंटमध्ये काय केलं जातं, आता आपण लक्षात घ्या. फिनान्शियल अकाउंटमध्ये रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट आपण पाहतो, कारण इथं ट्रेडिंग अकाउंट आपल्याला काढता येणार नाही, कारण आपल्याला कोणता व्यवसाय करून प्रॉफिट करायचं नाही. म्हणून फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपले खर्च कसे मेंटेन होतात लक्षात घ्या. तर ट्रेडिंग अँड पी अकाउंट आहे समजा. तर खर्च कसे होतात, किंवा विद्यार्थ्यांच्या प्राथमिक गरजा आहेत, वही आहे, पेन आहे, स्टेशनरी आहे, त्यासाठी खर्च करावा लागतो. तर तो नोटबुक, पेन, ETC जे स्टेशनरी आहे, तो खर्च आपल्याला करणं भागच आहे. तो आपण करतो. समजा तो पर मंथ आपल्याला 200 रुपये आहे. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, काही विद्यार्थी बाहेर गावून येतात, काही विद्यार्थी बाईकवरती येतात वगैरे वगैरे, तर त्यासाठीचा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस समजा आपला 100 रुपये आहे. त्यानंतर टी एक्सपेन्सेस किंवा कॅन्टीन एक्सपेन्सेस त्याला आपण म्हणू शकतो, कारण महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, कॅन्टीनवरती जातात, चाय पाणी वगैरे रिफ्रेशमेंट घेतात, काही विद्यार्थी पाणीपुरी खातात वगैरे वगैरे. हे सर्व जे एक्सपेन्सेस आहेत ते एक्सपेन्सेस आपले 100 रुपये आहेत. आणि त्याहूनही आता शेवटचा खर्च आपण उदाहरणासाठी महत्त्वाचा तुमच्या दृष्टिकोनातून मोबाईल एक्सपेन्सेस. सर्वांच्या खिशामध्ये मोबाईल आहेत, स्मार्टफोन्स आहेत, त्याचे रिचार्ज आज आपल्याला करावे लागतात. आता ठीक आहे, तुम्ही म्हणाल की सर 100 रुपयामध्येच काय रिचार्ज होतं. हे उदाहरणासाठी आपण, कारण आपल्याकडे 100 रुपये शिल्लक आहेत. तर 100 रुपये मोबाईल एक्सपेन्सेस, हे मोबाईल एक्सपेन्सेस जे आहे ते 100 रुपये. ठीक आहे. आता असे आपले 500 रुपये खर्च झालेले आहेत. हे आपल्याला फिनान्शियल अकाउंटवरून लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. आले पैसे आणि गेले, हे सांगण्याचं काम तंतोतंतपणे फिनान्शियल अकाउंटिंग करतं, आणि त्याचं काम ते परफेक्टली करतं, त्यामध्ये कुठेही दुमत नाही. आता हाच विषय आपण कॉस्ट अकाउंटमध्ये घेऊ. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये आपण घेऊ. आता कॉस्ट अकाउंटिंगमध्ये बघा, कॉस्ट शीट, आपल्याला कॉस्ट शीटच्या मदतीने आपले खर्च आपण या ठिकाणी मेंटेन करण्याचा प्रयत्न करू. कॉस्ट शीटमध्ये प्राईम कॉस्ट म्हणजे जे अत्यावश्यक खर्च आहेत, म्हणजे ते खर्च करणं गरजेचंच आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस, जसं आपण फिनान्शियल अकाउंटमध्ये पाहिलेलं आहे. आत्ताच्या आपल्या उदाहरणावरून काय पाहिलेलं आहे, तर खर्च काय काय होते आपल्याकडे. तर सर्वात पहिला होता नोटबुक आणि ETC जे काही आपलं आवश्यक आहे तो खर्च तर आपल्याला करावाच लागणार आहे. आता बघा, फिनान्शियलमध्ये आणि कॉस्ट अकाउंटमध्ये काय फरक, तो इथंही आहे. आपण जेव्हा कॉस्ट अकाउंटिंगमध्ये आपले खर्च विभागणी करतो त्यावेळेस आपल्याला काय दिसून येतं हे या ठिकाणी मी सांगण्यासाठी. नोटबुक खर्च तेच आहे. नोटबुक आपण इथं मेंटेन केलेला आहे. त्यानंतरचा दुसरा खर्च होता ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. 100 रुपये. त्यानंतर कॅन्टीन एक्सपेन्सेस म्हणजे टी हा एक्सपेन्सेस आहे 100 रुपये. आणि मोबाईल. आता कॉस्ट अकाउंटिंगमध्ये जसं इथे कॉस्ट शीट मी दिलेला आहे, या कॉस्ट शीटमध्ये प्राईम कॉस्ट म्हणजे डायरेक्ट खर्च कोणते आहेत
ते घेतलं जातं. जसं आपण इथं उदाहरणासाठी डायरेक्ट खर्च जे की अत्यावश्यक आहे, ज्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा आपल्याला बदल करून चालत नाही किंवा काटकसर करून चालत नाही. जसं व्यवसायाचं उत्पादन करण्यासाठी रॉ मटेरियल आहे, लेबर आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस म्हणजे कॅरेज इन्व्हॉल्ड आहेत. याच्यामध्ये आपण जर काटकसर करायला गेलो तर आपल्या उत्पादनाची क्वालिटी निश्चित स्वरूपातून खराब होते. म्हणून आपल्याला त्यामध्ये काटकसर करता येत नाही. नेमकं तसंच आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस इथं जर हे धरले तर नोटबुक डायरेक्ट आहे आपल्याला, कारण आपलं एज्युकेशन त्याच्यावरती डिपेंडेड आहे. ते करणं गरजेचंच आहे. त्यामध्ये काटकसर जर केलो नाही, 2 वह्याच्या एकच वही घेणार आहे, 2 पेनच्या जागी एकच पेन घेणार आहे म्हणलं तर आपण आपलं एज्युकेशन प्रॉपरली करू शकणार नाही आहोत. म्हणून तो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आपल्याला महाविद्यालयाला येण्यासाठी बस तिकीट आहे, ऑटो खर्च आहे, किंवा मग काही विद्यार्थी बाईकवर येत असतील तर त्यांच्यासाठी पेट्रोल खर्च हा देखील आवश्यक खर्च आहे. त्यानंतर आपण बघतो टी किंवा कॅन्टीन एक्सपेन्सेस. हा ओव्हरहेड आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. आता फिनान्शियलमध्ये या सर्व गोष्टी विचार केल्या जात नाही. खर्च झाला, तो खर्च योग्य आहे की अयोग्य आहे, त्यामध्ये काही काटकसर करता येतं किंवा नाही हे सांगण्याचं काम फिनान्शियल अकाउंटिंग करत नाही, पण कॉस्ट अकाउंटिंग करतं. म्हणून आता आपल्यासमोर प्रश्न उपस्थित होतो, खरोखरच आपल्याला चाय पिण्याची आवश्यकता आहे का? आपण दररोज 2 चाय पितो तर 1 चाय आपण पिऊन राहू शकत नाही का? म्हणून याच्यामध्ये आपल्याला काटकसर करता येणार नाही का? म्हणून आपण काय केलेलं आहे, हा खर्च आपण पूर्णतः न करत म्हणजे पूर्ण आपण एक आता काटकसरी नाही करून 50 रुपये खर्च हा केलेला आहे. म्हणजे 50 रुपये आपले सेव्ह झालेले आहेत, कॉस्ट कंट्रोल झालेला आहे, बघा लक्षात घ्या. त्यानंतर मोबाईल एक्सपेन्सेस. आता ठीक आहे, मोबाईल ही जीवनावश्यक वस्तू बनत चाललेली आहे, त्यावरतीचे खर्च आपल्याला करावे लागणार. पण खरोखरच आपल्याला 2 GB 3 GBचे पॅकेज लागणार आहेत का? इंटरनेटचा वापर आपण नित्यरूपात खूप जास्त प्रमाणात करत आहोत, ते खरोखरच योग्य आहे का? कारण आपल्याकडे आज आपण आपल्या वडिलांच्या पैशावरती आपली उपजीविका भागवत आहोत. म्हणून तो खर्च आपण करत असताना काटकसरीने करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी हा जो मोबाईलचा खर्च आहे तो 100 रुपये योग्य आहे किंवा नाही, यामध्ये काटकसर करता येतं किंवा नाही हे पाहणं गरजेचं आहे. हे कोण सांगतं? कॉस्ट अकाउंट सांगतं, फिनान्शियल अकाउंट सांगत नाही. म्हणून यामध्ये आपण काटकसर केलेली आहे. परत आपण 50 रुपये आपले सेव्ह केलेले आहेत, 50 रुपये आपण आवश्यक आहे म्हणून रिचार्ज केलेला आहे, 50 रुपयाचे आहे किंवा कॅन्टीन एक्सपेन्सेस आपण केलेला आहे. आता आपल्याला दिसून येतं की कॉस्टिंगचा किंवा कॉस्टिंगमध्ये अशा स्वरूपातून खर्चाची विभागणी केली जाते आणि ते खर्च काटकसरीने करून त्यामध्ये रिड्यूस केलं जातं. आणि म्हणूनच उत्पादनासाठी आपला उत्पादन मार्केटमध्ये विक्री करण्यासाठी आपल्या उत्पादनाची किंमत स्पर्धक उत्पादनापेक्षा कमी असणं गरजेचं आहे, किंबहुना त्याच्यासोबत तर असणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं असतं तर सातत्याने आपल्या उत्पादित वस्तूची किंमत, विक्री किंमत ही कंट्रोल करणं गरजेचे असते, कमीत कमी ठेवणं गरजेचे असते. अशा प्रकारे कंट्रोल करून, जसं उत्पादनामध्ये आता हे उदाहरण तुमचं सांगितलेलं आहे तसं उत्पादनामध्ये देखील पेनचं उत्पादन करत आहोत, तर पेनचं उत्पादन करत असताना काय काय लागतं आपल्याला? तर मटेरियल लागतं, पेनसाठी मटेरियल, लेबर, वर्कर लागतात, रॉ मटेरियल आणण्यासाठी कॅरेज इन्व्हॉल्ड खर्च करावा लागतो, आपल्याला वाहतूक खर्च करावा लागतो. हे खर्च आपल्याला अत्यावश्यक आहे, त्यामध्ये आपल्याला काटकसर करण्याची कुठेही गुंजाईश नाही, लक्षात घ्या. कारण रॉ मटेरियल जर आपण क्वालिटीचं आणलं नाही तर आपली पेन क्वालिटीची होणार नाही आणि आपण मार्केटमधून बाहेर फेकले जाऊ शकतो. म्हणून या जे की डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत त्यामध्ये आपल्याला कुठेही काटकसर करून चालत नाही. आता काटकसर कुठे केली जाते? जसं मी सांगितलेलं आहे, कॉस्टिंगमध्ये ओव्हरहेड्सची निश्चित स्वरूपातून विभागणी केली जाते. ती 3 प्रकारात केली जाते. कोणते कोणते 3 प्रकार आहेत? पहिला आहे वर्क्स ओव्हरहेड किंवा यालाच फॅक्टरी ओव्हरहेड असं समजलं जातं. यामध्ये फॅक्टरीशी रिलेटेड जे काही खर्च असणार आहे, जसं पेन उत्पादन करायचं आहे आपल्याला आपल्या फॅक्टरीमध्ये, तर याला मशिनरी लागते. या मशिनरीसाठी लुब्रिकंट आहे,
ऑइल आहे, वॉटर आहे, स्टीम आहे, त्यानंतर मशिनरी चालवण्यासाठी पॉवर आहे, डिझेल असेल किंवा इलेक्ट्रिसिटी असेल, यासाठी पॉवर लागतं, तो पॉवरचा खर्च असणार आहे. मशिनरीची डिप्रिसिएशन आहे ते आपण कॅल्क्युलेशन करावं लागतं. त्यानंतर इन्शुरन्स आहे, मशिनरीचं असणार आहे, फॅक्टरीचं असणार आहे, या सर्व गोष्टी, किंवा फॅक्टरीची लाईटिंग आहे, या सर्व गोष्टी आपल्याला फॅक्टरी ओव्हरहेड्स किंवा फॅक्टरी ओव्हरहेड्स किंवा पोस्ट ओव्हरहेडमध्ये घ्याव्या लागतात. याचं क्लासिफिकेशन केल्यामुळं काय होतं लक्षात घ्या की हे खर्च कमी करता येऊ शकतात का, हा निश्चित स्वरूपातून निर्णय व्यवस्थापकांना घ्यायला सोपा जात असतो. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये हे क्लासिफिकेशन केलं जातं, फिनान्शियलमध्ये केलं जातं. ऑफिस रिलेटेड जे काही खर्च असतात, वेगवेगळे खर्च ऑफिसला देखील करावे लागतात. जरी उत्पादन करण्याचा कारखाना असेल तरी देखील त्याचं ऑफिस असतं. ऑफिस कर्मचारी आहेत, त्यांच्या सॅलरी द्याव्या लागत असतात. ऑफिसमध्ये तुम्हाला माहिती आहे कम्प्युटर आहे, त्याचं मेंटेनन्स आहे, त्याचं डिप्रिशिएशन आहे, ऑफिस बिल्डिंगचं इन्शुरन्स आहे, किंवा ऑफिस बिल्डिंग जर भाड्याने घेतली असेल तर त्याचं भाडं आहे. तर असे एक ना स्टेशनरी आहे, टेलिफोन, टेलिग्राम, या सर्व गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात उत्पादनात सुरू असल्या तरी. त्या सर्व गोष्टी आपल्याला ऑफिस ओव्हरहेड्समध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्समध्ये दिसेल. यामध्ये काही खर्च आपल्याला टाळता येऊ शकतात का, हे सांगण्याचं काम कॉस्ट अकाउंटिंग करत असतं. त्यानंतर तिसरा ओव्हरहेड जे आहे तो आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स, विक्री आणि वितरण आदी. तर विक्री करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे खर्च करावे लागतात. जसे जाहिरात आहे, बघा आपण वापरत असलेल्या प्रत्येक वस्तू आपण जाहिराती पाहून घेतलेल्या आपल्याला दिसतात, म्हणून जाहिरात करावी लागते. त्यानंतर विक्री करण्यासाठीची वाहतूक खर्च आहे, सेल्समन नेमावे लागतात, एजंट नेमावे लागतात, शोरूम आपल्याला उघडावे लागतात. जसं समजा 4 व्हीलर गाड्या वगैरे आहेत त्याचे शोरूम आपण पाहतो, किंवा तुमचं MI मोबाईल आहे किंवा वेगवेगळे जे मोबाईल्स आहेत, सॅमसंग मोबाईल, त्याचे आपण शोरूम पाहतो. त्या शोरूमचे खर्च आहेत. मग तिथल्या कर्मचाऱ्यांच्या पगारी आहेत, त्यांचे मिसलेनियस एक्सपेन्सेस आहेत, तिचं रेंट आहे, इन्शुरन्स आहे शोरूमचं, या सर्व गोष्टी आपण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसमध्ये घेतो. आता डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, व्यान आहे डिस्ट्रीब्युशनची आपली, तर त्याचे खर्च, पुन्हा त्या व्हॅनच्या ड्रायव्हरची सॅलरी, या सर्व गोष्टी बारक्यातल्या बारक्या खर्चाचा विचार कॉस्ट अकाउंटिंगमध्ये केला, फिनान्शियलमध्ये केला होता, पण तो एकत्रित मिसलेनियस एक्सपेन्सेस एक हेड आहे बघा. फिनान्शियल अकाउंटमध्ये मिसलेनियस एक्सपेन्सेस आपण PL अकाउंटमध्ये ते डेबिट साईडला दाखवतो. तर त्यामध्ये वेगवेगळे खर्च आहे. पण इथं कसं आहे, किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस आहे, समजा एक 10,000 रुपये मिसलेनियस एक्सपेन्सेस, मग त्यामध्ये फॅक्टरीशी रिलेटेड बी असू शकतं, ऑफिसशी रिलेटेडही असू शकतं, सेलिंगशी रिलेटेड असू शकतं. मग ते मिसलेनियस एक्सपेन्सेस 10,000 रुपये, त्याच्यामध्ये कमी जर करायचं, काटकसर करायचं आहे, त्याच्यावर कंट्रोल करायचा आहे. समजा मिसलेनियस एक्सपेन्सेस 5 लाख रुपये आहे, मोठा खर्च आहे 5 लाख, पण ते तिथं डिटेलच नाही, डिटेलिंगच नाही आहे फिनान्शियलमध्ये. पण कॉस्ट अकाउंटिंगमध्ये त्याचं डिटेलिंग आहे. किंवा कॅन्टीन एक्सपेन्सेस आहे, तर कॅन्टीन एक्सपेन्सेस कुणाशी रिलेटेड आहेत, तर निश्चित स्वरूप ऑफिसमध्ये येतं. मग ऑफिसमध्ये निश्चित स्वरूपातून कॅन्टीन कोणत्या डिपार्टमेंटमध्ये झालेली आहे याचं व्हेरिफिकेशन केलं जातं. तो खर्च कमी करता येऊ शकतो का, या दृष्टिकोनातून कॉस्टिंगमध्ये निश्चित स्वरूपातून विचार केला जातो. व्यवस्थापक याच्यावरती सातत्याने विचारविनिमय करतात आणि आपल्या उत्पादित वस्तूची किंमत कमी करण्याच्या दृष्टिकोनातून कॉस्ट कंट्रोल करत असतात. तर मित्रांनो, आज आपण काल या ठिकाणी काय काय पाहिलेलं आहे, कॉस्ट अकाउंटिंग पाहिलेलं आहे. कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, आणि हे पाहत असताना आपण कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग याच्याबद्दलही चर्चा केलेली आहे. त्यासोबतच ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. जसं ब्रँचेस आपण मी सांगितलेले आहेत, फिनान्शियल, कॉस्ट आणि मॅनेजमेंट या 3 स्पेशल ब्रँचेस आहेत अकाउंटिंगच्या. त्याचं थोडक्यामध्ये उदाहरण घेऊन मी तुम्हाला त्या ठिकाणी विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर कॉस्ट अकाउंटिंग का गरजेची आहे हे पण सांगण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. तर
धन्यवाद. निश्चित स्वरूपातून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.